Hello all, welcome to my channel. Today we are going to start our new lesson, third lesson, addition and subtraction. ठीक आहे, तर ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये जो पहिला प्रॉब्लेम सेट आहे तो थोडा रिव्हिजनचा पार्ट आहे. म्हणजे किती 5 डिजिटपर्यंत आत्तापर्यंत आपण ॲडिशन केलेली आहे. तर त्यात थोडी आपण रिव्हिजन घेणार आहे याची. सो चला हे करूयात. 9 + 2 किती होतं आहे? 11. सो 11चं 1 इथे आला, 2च्या वरती एक 1 आला, कॅरी ओवर. 2 + 1 इज 3, 3 + 1 इज 4, 7 + 8 इज 15. सो 5 इथे आला आणि 1 कुठे येणार आहे? 0च्या वरती. त्याच्यानंतर परत 3 + 0 3 + 1 किती येणार आहे? 4 अँड 4 + 1 इज 5. ठीक आहे, सेकंड वन बघूयात. 56,427 प्लस 10,648. हे नीट लिहिताना ॲडिशन कधी पण नीट एकाखाली एक लिहून घ्या, म्हणजे तुमचं कधीच चुकणार नाही. सुट्टं लिहा, डिजिट खाली डिजिट येऊ देत, म्हणजे तुमचं हे कधी चुकणार नाही. तुम्ही गिचमिट करून लिहिलं तुमचा हमखास चुकणार. ओके, परत 7 + 8 किती येत आहे? 15. सो 5 इथे वरती एक आला, कॅरी ओव्हरमध्ये. 4 + 2 इज 6 + 1 7, 6 + 4 इज 10चा 0 वरती आला 1, 6 + 1 इज 7 अँड 5 + 1 इज 6. थर्ड वन बघूयात. 64,027 प्लस 28,409. आता इथे बघा, 9 + 7 इज 16. सो 6 इथे वरती. 2 + 1 इज 3, 4 + 0 इज 4, 8 + 4 इज 12. सो 12 इथे 2 इथे राहिला, 1 इथे आला, 6 + 1 इज 7, 7 अँड + 2 इज 9. फोर्थ वन बघूयात. 33,216 प्लस 28,540. ठीक आहे, 6 + 0 इज 6, 4 + 1 इज 5, 5 + 2 इज 7, 8 + 3 इज 11. इथे वरती एक आला, कॅरी ओव्हर विसरू नका कधी पण. 3 + 1 इज 4 + 2 इज 6. तो प्रॅक्टिस सेट 7 आपला एवढाच होता. आता आपण प्रॅक्टिस सेट पुढचा 8 आहे तो पण याच व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. ते सुरू करायच्या आधी इथे बघा तुमच्या बुकमध्ये काय दिलेलं आहे. ॲडिशन ऑफ 6 डिजिट अँड 7 डिजिट नंबर आता आपण करणार आहे. लास्ट इयर यू हॅव लर्न टू ॲड 5 डिजिट नंबर्स. 6 अँड 7 नंबर्स कॅन बी ॲडेड युझिंग द सेम मेथड. म्हणजे सेम मेथडने आपल्याला 6 अँड 7 डिजिटचे नंबर्स पण ॲड करायचे. तर आता शक्यतो तुम्ही 5th स्टँडर्डमध्ये आले, तर आता हा टेबल न करता ही अशी डायरेक्ट ॲडिशन तुम्हाला करता आली पाहिजे. आणि कॅरी ओव्हर जे तुम्ही करता हे तुमच्या माइंडमध्ये ठेवायचं आहे. तरी पण तुम्ही इथे वरती लिहू शकता, अगदीच तुम्हाला येत नसेल, अवघड जात असेल तर. आता इथे प्रॉब्लेम आपला पुढचा आपण सोडवायला घेऊयात. प्रॉब्लेम सेट 8. सो ॲडिशनच आहे. फर्स्ट काय आहे? 42,311 प्लस 65,36,624. आता इथे बघा, इथे ॲडिशन करताना कायम मोठा नंबर आधी लिहून घ्यायचा. इथे मोठा नंबर काय आहे? 65 लाख. हे केल्यानं तुम्हाला सोपं जाईल की हे मग 42,000 कुठपासून लिहायचे, तर 36,000च्या खाली बरोबर तुमचं 42,000 येईल. सो हे लिहिताना हे नीट लिहून घ्या असं, आणि सुट्टं लिहा, मोकळं व्यवस्थित. 65,36,624 प्लस 42,000 आहेत ना, मग ते 36,000च्याच खाली येणार आहेत, अँड 311. आणि मग ह्याची ॲडिशन करा. हे जास्त सोपं जाईल. तुम्ही छोटा नंबर आधी लिहिला तर खालचा तुमचा नंबर लिहिताना जरा गडबड होऊ शकते, चुकू शकतं. सो पहिले मोठा नंबर लिहून घ्या कायम, आणि मग त्याच्या खाली नंबर लिहा दुसरा. सो इथे 4 + 1 इज 5, 2 + 1 इज 3, 6 + 3 इज 9, 6 + 2 इज 8, 3 + 4 इज 7. हा 5 असा जाणार इथे खाली, आणि हा 6 असाच येणार आहे. ठीक आहे, एवढं सोपं आहे. सेकंड बघूयात आपण. 3,17,529 प्लस 8,04,613. आता हे दोन्ही सेमच नंबर आहे, सो तुम्ही कुठलाही नंबर आधी लिहू शकता. आता आपण आहे तसंच लिहून घेऊयात. 3,17,529 प्लस 8,04,613. ठीक आहे,
आता 9+3 किती होतं आहे? 9, 10, 11, 12. सो 12चा 2 इथे कॅरी ओव्हर. त्यानंतर 2+1 इज 3+1 4, 5+6 इज 11, 7+4 इज 11, +1 इज 12, 12चा 1 इथे आला, 1+1 इज 0, खाली 0च आहे, तो ॲड करायची गरज नाही. 8+3 इज 11. सो इथे हा पुढे येणार आहे नंबर हा 11. म्हणजे हे किती डिजिट होतं? 6 डिजिट होतं. आपला आन्सर किती आलं आहे? 7 डिजिटमध्ये आलं आहे. थर्ड आहे 12,42,746 प्लस 4,83,748. आता मग इथे कुठला नंबर तुम्ही आधी लिहून घेणार? 12 लाखचा नंबर आधी लिहून घेणार. सो 12,42,746 प्लस कुठपासून लिहिणार? हे 4,82,000 इथपासून नाही लिहायचं आहे, ह्या नंबरपासून नाही लिहायचं आहे, इथून लिहायचं आहे. 4,83,748. ठीक आहे, कारण हे 4 लाख आहे, हे 12 लाख आहे, म्हणजे इथे 10 लाखची टर्म आहे. म्हणजे आपण तुम्ही हे बघितलं ना तुमचं प्लेस व्हॅल्यू, तर ह्याच्या प्लेस व्हॅल्यू ह्याची टर्म काय आहे? 10 लाख. ह्याची काय आहे? लॅक. सो हे लॅकच्या बरोबर लॅक खाली आलं पाहिजे. हे इथे काहीच नाही राहणार, इथे 0 येईल. सो 8+6 इज 14. इथे 1, 4+4 किती येणार आहे? 8+1 9, 7+7 इज 14, इथे आला 1, 2+3 इज 5+1 इज 6, 8+4 इज 12, इथे गेला वरती 1, 4+2 इज 6+1 7, आणि 1+0 इज 1. फोर्थ बघूयात. 24, 12, 6, 36 प्लस 23, 19, 058. आता इथे 24 लाख आणि 23 लाख आहे. सो नंबर्स सेमच आहे. सो नीट एकाखाली एक लिहून ॲडिशन करून घ्या. 24, 12, 6, 36 प्लस 23, 19, 058. ओके, आता काय येणार आहे? 8+6 इज 14, इथे आला 1, 5+3 इज 8+1 इज 9, 6+0 इज 6, 2+9 इज 11, इथे वरती एक गेला कॅरी ओव्हरला, 1+1 इज 2+1 इज 3, 4+3 इज 7, अँड 2+2 इज 4. ठीक आहे, सोपं आहे एकदम. पुढचं करूयात 5th वन. आता हे डायरेक्ट मी ॲडिशन लिहून घेते. 5,03,789. पहिला नंबर मोठा नंबर घ्यायचा आहे पहिला. मग दुसरा कुठला आहे? 71,000, 71,209. तिसरा नंबर कुठला आहे? 2,654. ठीक आहे, असं एकाखाली एक बरोबर तुम्ही नीट नंबर लिहून घेतले तर तुमचं कधीच चुकणार नाही ॲडिशन. सो आता ॲडिशन करताना इथे काय येणार आहे? 9+9 किती? 18. 18+4 किती? 22. सो 22चा 2 इथे आला, इथे कॅरी ओव्हरला किती गेला? 2 गेला. आता 8+5 इज 13, 13+2 इज 15. सो 15चा 5 इथे आला, इथे 1 कॅरी ओव्हरला गेला. आता बघा 7+1 किती इथे झालं? 8, 8+2 इज 10, 10+6 इज 16. सो इथे 6 येणार आहे, कॅरी ओव्हरला 1 गेला आहे. 3+1 इज 4, +1 5, 5+2 इज 7, 7+0 इज 7, अँड 5चा असंच येणार आहे खाली. ठीक आहे, 6th वन बघूयात काय आहे. 51,36,274 प्लस, तर मोठा नंबर दुसरा कुठला आहे? डायरेक्ट 726, तो 100च्या बरोबर. HTU इथे खाली येईल. आणि दुसरा नंबर आहे 29, सो 10 आणि टेन्स आणि युनिट प्लेसच्या खाली येईल तो. ओके, सो ह्याची ॲडिशन करून घेऊ आपण. 9+6 इज 15, 15+4 इज 19, 19चा इथे 1, 7+1 इज 8, 8+2 इज 10, 10+2 इज 12. सो इथे आला 1, 7+2 इज 9+1 इज 10, सो इथे आला 1, 6+1 इज 7, आणि हे बाकी सगळे नंबर असेच येणार आहेत, 5, 1 अँड 3. ओके, 7th बघूयात आपण काय आहे. 14,02,649
प्लस दुसरा नंबर मोठा कुठला आहे 28,13,749 प्लस थर्ड नंबर काय आहे 524. तो कुठे येणार आहे, इथे येणार आहे 524. सो 9 + 9 इज 18. 18 + 4 इज 22. सो इथे अगेन 2 कॅरी ओव्हरला आला आहे. 4 + 4 इज 8 + 2 इज 10. 10 + 2 इज 12. अगेन कॅरी ओव्हरला इथे 1 आला आहे. 6 + 7 इज 13. 13 + 1 इज 14 अँड 14 + 5 इज 19. सो 9 इथे आला आहे. कॅरी ओव्हरला कुठे गेला आहे 1 2च्या वरती. सो 2 + 3 इज 5 + 1 इज 6. 0 + 1 इज 1. 8 + 4 इज 12. अगेन इथे कॅरी ओव्हरला 1 गेला आहे. 2 + 1 इज 3 + 1 इज 4. ओके 8 काय बघूयात. 23,45,678 प्लस कुठला आहे 9 लाख. सो ते कुठे येणार आहे खाली 3 लाखच्या खाली येणार आहे. 9,87,654. ओके 8 + 4 इज 12. चा 2 इथे आला. 1 कॅरी ओव्हरला गेला. 7 + 5 इज 12 + 1 इज 13. 13चा 1 वरती गेला. 6 + 6 इज 12 + 1 इज 13. अगेन इथे 1 गेला कॅरी ओव्हरला. 7 + 5 इज 12 + 1 इज 13. अगेन इथे 1 गेला. 8 + 4 इज 12 + 1 इज 13. अगेन 1. 9 + 1 इज 10 + 3 इज 13. अगेन 1 अँड 2 + 1 इज 3. काय आन्सर आलं आहे 33,33,332. 9th वन बघूयात आपण. पहिला मोठा नंबर लिहून घ्यायचा आहे 3,84,527 प्लस 6,047 प्लस 22. आता ह्याची ॲडिशन करूयात. 7 + 7 इज 14. 14 + 2 इज 16. इथे 1 आला कॅरी ओव्हरला. तर 4 + 2 इज 6 + 2 इज 8 + 1 इज 9. ठीक आहे. हे 9 आलं म्हणजे इथे कॅरी ओव्हरला काही झालं नाही आहे. सो 5 + 0 इज 5. 4 + 6 इज 10. 0 अगेन कॅरी ओव्हरला 1. 8 + 1 इज 9 अँड 3 + 0 इज 3. ठीक आहे. 10th वन बघूयात काय आहे. 10th वन मोठा नंबर आधी लिहून घेऊ. 76,54,369 प्लस 65,000 म्हणजे तो कुठे येणार आहे 55,000 54,000च्या खाली 65,432. खूप जणं मी बघितलं इथून सुरुवात करतात लिहायला. कुठलाही नंबर असो इथपासून सुरू करतात. नाही, उलट्यापासून सुरुवात करायची लिहायला. तुम्हाला हे जर कळत नाही ना 65,000 कुठे लिहायचं सरळ 2 3 4 5 6 असं लिहा म्हणजे मग तुमचं बरोबर येईल. त्याच्यानंतर 2,345. ही कॉमन मिस्टेक खूप जणं करतात. त्यामुळे जरा ॲडिशनची जास्त प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आता 9 + 2 किती येणार आहे 11. 11 + 5 इज 16. 16चा 6 इथे आला. कॅरी ओव्हरला आला 1. 6 + 4 इज 10. जे सोपं आहे ते करून घ्या पाहिजे. तुम्हाला माहिती आहे 6 + 4 इज 10. 10 + 3 इज 13. 13 + 1 इज 14चा 4. इथे आला 1. आता हे 4 + 3 इज 7. 7 + 3 इज 10 + 1 इज 11. इथे वरती आला 1. त्याच्यानंतर 5 + 2 इज 7. 7 + 4 इज किती आहे 11 + 1 इज 12. कॅरी ओव्हरला आला 1. 6 + 5 इज 11 + 1 इज 12. कॅरी ओव्हरला आला 1. 6 + 1 इज 7 अँड 7 आहे तसाच खाली. ठीक आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 8 संपलेला आहे. जरा ॲडिशनची हे आता हे तुम्ही एकदा प्रॉब्लेम जर बघून आत्ता तुम्ही सॉल्व केले असेल तर एकदा न बघता तुम्ही तुमचे सॉल्व करा म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला ॲडिशनची प्रॅक्टिससुद्धा होईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.